अहो नवराला 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 नवरा अभिमान झाला त्याला. त्रिपुरा दैत्याला सर्व देवांना पळवलं तेव्हा आमच्या नवऱ्याला सर्व देवांनी रथ करून दिला. ब्रह्मदेव सारथी झाला. कोण सारथी झाला? कोण सारथी झाला? रथाचा सारथी कोण झाला? कोण झाला? कोण झाला? आता ही जी बतावणी ही वामन कोपकरांची आहे. मी कोपकर भजनाचा राजा बघा म्हणजे तो थाट वेगळा होता. आणि म्हणून सर्व देवांनी रथ करून दिला. ब्रह्मदेव सारथी झाला. त्या रथाचा सारथी बघा कोण झाला? ब्रह्मदेव झाला. श्री विष्णूचा बाण करून एकाच बाणात तिघांना यमपुरी दाखवली. त्यावेळी तो महिषासूर चौताळला आणि लढाईच्या आघाडीत उतरला. त्यावेळी इंद्र आणि विष्णूचा विचार करू लागले की या म्हाताऱ्याचं आणि गौरी आकाचं झंगाट लावूया. आता आमच्या दोघांचा झंगाटचा डबल बाई म्हणजे आम्ही काय बोलणार नाही, सोडून द्या, बरोबर ना. आणि तुम्ही माझ्या बघतास, बरोबर ना. मग गौरी आकाचं आणि या म्हाताऱ्याचं लग्न लावून द्यावं म्हणजे त्यांच्या ते उदरी 7 वर्षे जन्माला येईल. आणि तो काय केले बघा. 1 2 3 बुवा 1 2 3 धरून त्याची नादा घावलो तर उभोटेतील. 1 2 3 धरून त्याची आता घावलो तर शंकर म्हणतात अरे मदना, बघा ना हा मदनच त्या ठिकाणी बघा. शंकर म्हणतात अरे मदना चांडाळा तू माझा तपभंग करायला आलास. बघा ना माणूस पूजेत बसलो की त्याचा संसार प्रपंच
आड येतात पूजा करून घेणार नाही भक्तीच्या वर्गातले अडथळे आहेत. आणि बघा ना शंकर म्हणजे बळोदेव अगदी तासन तास दिवसेंदिवस तपश्चर्या आणि मदन तिथं उभा राहिला आणि मदन त्या ठिकाणी आला त्यावेळी तो तपभंग करायला आलाच त्यावेळी शंकराने तिसरं नेत्र उघडून मदन भस्मसात करून टाकला. शंकराक तिसरं नेत्र सांगून ऐकलंस तर ठीक आणि एकदा तिसरं नेत्र उघडलो की भस्मसात आणि तिसरं नेत्र उघडून या ठिकाणी मदन भस्मसात करून टाकला. त्यावेळी भया पार्वती भया कामातून होऊन झाली काम वाचना झाली पार्वतीला आणि या ठिकाणी ती सांगते तुम्ही माझ्या संग लग्न करा तुम्ही माझ्या संग आणि ती काय म्हणते बघा ती काय म्हणते शंभू द्याला बघा मनासारखा नवरा पाहिजे म्हणते बाई मला मनासारखा नवरा पाहिजे म्हणते बाई मनासारखा नवरा पाहिजे म्हणते बाई मला मनासारखा नवरा पाहिजे म्हणते बाई मला मनासारखा नवरा पाहिजे म्हणते बाई मला सांगते तुम्ही माझ्याचं काही करा तुम्ही माझ्या संग लग्न करा. काय म्हणावं या बैला आता शंकर काय म्हणणार बघा ना शंकर काय म्हणणार. शंकर सांगते तू पार्वतीच्या विष्णूला दादला कर तू तू काय कर वैकुंठीच्या विष्णूला दादला कर तू वैकुंठीच्या विष्णूला तू वैकुंठीच्या विष्णूला मला दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई मला दादला नको ग बाया त्यावेळी ती सांगते काय सांगते बघा पार्वती सांगते कामातून ती सांगते ब्रह्मांड को मला विष्णू नको मला नवरा पाहिजे शंभू मारे ब्रह्मा पण नको विष्णू पण नको माका तुमच्याशी मला लग्न करून सांगू टाकला. त्यावेळी शंभू महादेव म्हणतात अगं मी आहे भिकारी बघा शंभू महादेव भिकारी काय त्यांच्याकडे हा एक लंगोटी बाकी हा काय बघा ना मी आहे भिकारी
तू लागतच काय माझ्या पाठी, मला तर तुझी गोडी नाही आणि माझ्यापासून तू काय पोराला नाही सांगू टाकला नाही. बघा ना, आता हे ऐकल्यानंतर देवाला चिंता पडली. कशी द्याय का, पार्वती कुणाला द्यायची, पार्वती कुणाला द्यायची, पार्वती कुणाला द्यायची, देवानं चिंता पडल्या. आणि शेवटी शंभूदेवांच्या नशिबी आली आणि झालं बाबा. अशा रीतीने या ठिकाणी शंभूदेवांच्या नशिबी आले आणि लगीन नक्की ठरलं. मनमत संवत्सर चैत्र मासात शुद्ध अष्टमीला लगीन नक्की ठरलं. 33 कोटी देव लग्नाला आले. आता 33 कोटी देव, आमच्याकडे 500 वर भरावडा गेला की याजमारी गाव वाढलो. आता काय करा ना, ठेवा ठेवा टोप ठेवा टोप ठेवा. पण बघा ना, त्यावेळी 33 कोटी देव लग्नाला आले. 33 कोटी देवांसहित कैलासपती देव लग्नाला आले. बघा ना, आणि आता या ठिकाणी लग्न. हिरव्या साडीला पिवळी किनार ग, हिरव्या साडीला पिवळी किनार ग, राणी लिंबाला आलाय बहार ग. हिरव्या साडीला पिवळी किनार ग, राणी लिंबाला आलाय बहार ग. हिरव्या साडीला पिवळी लगीन ठरलं. मग आता आम्ही कसे इकडून आहे वर इकडून कांती उभा तसे दोन बाजूत असतात. करवली लगीन म्हटलं की करवली पहिली, करो धरणार को लग्न सुरुवात. पूर्वी बघा ना, गावाकडे लग्न असलं एकदा यजमाने सांगितलं की वाडी गारकडे यायची. आता 50 वेळा तू येतच ना, होय तर त्याचं नट्टपट होय येत ना. 10 वेळा सांगितलं तर येतच नाही कोण. काळ बदलला, मासे म्हणलं ना, बदलली दुनिया सारी, पाफाण केला चोर. पैशामुळे माणुसकी सगळी लोप होत आली. अजून आपल्या ग्रामीण भागात थोडंसं चित्र बरं आहे, बरोबर ना, पण आता ते देखील बदलत चाललंय. पण पूर्वी मात्र लग्न समजलं, कार्यक्रम समजला की सगळी वाडी त्या यजमानाच्या घरात सगळं अगदी करायचं. आता सांगायला लागतात, बघा ना. तसं या ठिकाणी 2 वजन करवले होते. बघा ना, आता लगेच म्हटलं की करवली पहिली, करव धरणार कोण, तिचो लय मानपान असता. जरा काय तिका मानपान दिलंच नाही आणि शिरा पडली आणि रुसून बसली, बरोबर ना. गो चल गो चल गो चल गो करून 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 येतात. आणि मग झाला त्यांच्यात पण असं डबल वर असता, तो पण त्याच्यात साधून घेत. नागचा पासून जाबा
नाचा पासून जापा नाचा पासून चापा नाचा पासून चापा मधी गायचे मेलीचा रोपा मधी गायचे मेलीचा रोपा हो मधी गायचे मेलीचा रोपा चमेलीच्या रोप्याखाली चमेलीच्या रोप्याखाली चमेलीच्या रोप्याखाली चमेलीच्या रोप्याखाली माया नवरी माया नवरी दोन बाजून असतात आमच्या हरकेली कोण तरी सांगता होकार असता ती एकडे आम्ही असता तो ती सांगता नवऱ्याकडची साधलंच गे एक डोळसे साधलंच गे एक डोळसे ती म्हणता अशी भानगडा एक गेल्या तुका काय माहिती आमच्याचे दोन नवले गेले हो आमच्याचे दोन नवले गेले आमच्याचे दोन घन घन कुंभारा सोन्याची माती घन घन माया नवरीच्या हारासाठी माया नवरीच्या हारासाठी पोसी उतरले नाडोळे गावी पोसी उतरले नाडोळे गावी घन घन कुंभारा सोन्याची माती घन घन कुंभारा सोन्याची माती माया नवरीच्या अंगाची साडी माया नवरीच्या अंगाची साडी पोसी उतरले नाडोळे गावी पोसी उतरले नाडोळे गावी घन घन कुंभारा सोन्याची माती घन घन कुंभारा सोन्याची माती माया नवरीच्या मंगळसूत्रासाठी माया नवरीच्या मंगळसूत्रासाठी हाय घन घन कुंभारा सोन्याची माती घन घन कुंभारा सोन्याची माती हो भटजी आले आणि म्हणाले चला चला नवऱ्या लुटवा आणि मग या ठिकाणी माळ्यावर घ्या आणि झालं बा आणलं नवऱ्याला उभा केला आणि भटजीने मंगलाष्टक सुरू केली आली लग्न घटी समीप नवरा घेऊनिया वागरा रुयोगते मधुपर्क पूजन करा अंत पडा ते दरहा दृष्टादृष्ट वधूवरण करणे दोघे करा
वाजंत्री बहुगल्बलान करणे कुर्यात सदा मंगल शुभमंगल 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 झालं लगीन लागले की मग मरात कशी येते बघा ना डीजेवर टाकी 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 करत बरोबर ना बदलात ना तुझी पण डीजेवर जीव घालवतील हा माती घातील आणि मग कशी येते बघा त्या गोदांड्यावर ना बोलते नवरा कुणाचा येतो टाकी वरात म्हणजे या ठिकाणी वरात आलेली आहे आणि मग 4 युगापर्यंत या ठिकाणी शिवभवानी एकादश होती. एक दिवस शंकर पार्वतीला म्हणतात माझ्या हरित बिंदूची अग्नीला भिक्षा वाढ. अंबाबाईनं भिक्षा वाढली आणि एका घटकेत त्याचं पोट वरती आलं. अग्नी शरमला, तो गंगेवर गेला. तिथं 6 जणी ऋषींच्या बाया बसल्या होत्या. अग्नीनं गर्भ काढून त्यांच्या पोटात तो घातला. तेव्हा 6 जणी बाया गरोदर राहिल्या. आता आपले पती आपल्याला काय म्हणतील या भीतीने त्याने तो गर्भ बाहेर काढला आणि त्या पडून गेला. तेव्हा तो गर्भ एका जागी वाढला
त्यातून एक सुंदर असं 7 तोंडाचं बालक जन्माला आलं. तेच या ठिकाणी षडानंद स्वामी. आणि कसे आले बघा, पार्वतीच्या सुधा. बघा षडानंद स्वामी जन्माला आले का? पार्वतीच्या सुधा तुला शंभूचे वरदान, पार्वतीच्या सुधा तुला शंभूचे वरदान, एक मुकान आणि झालं बाबा. कार्तिक मासी कृतिका योनी कुमार षडानंद स्वामी जन्माला आले. आणि जन्मता स्वामींनी गर्जना केली. त्यावेळी तारकासुराची छाती धडधडू लागली. त्यावेळी तो काय म्हणतो बघा, हे सोडशील बघ टाकशील तू माझा बाप, हे सोडशील बघ टाकशील तू माझा बाप, आणि आता लावशील तू माझी वाट होईल सुकडा साप, आता लावशील तू माझी वाट होईल सुकडा साप, बघ टाकशील हा तू माझा वैऱ्या तारकासुरा. बघा ना षडानंद स्वामी म्हणतात, आता इथं वैरी होता तो, काय रे माझ्या वैऱ्या तारकासुरा, तू सर्व देवांना पळवून लावलास, पण मी म्हाताऱ्याचा पोर आहे, घाबरणार नाही तुझ्या कुटुंबाला. असं बोलताच तो राक्षस चवताळला आणि कार्तिक स्वामीच्या अंगावर लावत आला. आणि दोघांच्या घनघोर लढाई झाली. कशी ती बघा, दोघांची लागली लढाई, दोघांची लागली लढाई, दोघांची लागली लढाई, दोघांची लागली लढाई,
ते कोणाला ओरडत नाही. शेवटी कार्तिक स्वामीने तारका सोडला चेंडू सारखा बघा पोरं तसा चेंडू टोलवता बघा बाउंड्रीला की बाद छेर तसं या ठिकाणी त्या चेंडू सारखा वर उचलून घरघर फिरून आपटून त्याची पाठ लावली त्याला ठार मारलं आणि अशा रीतीने या ठिकाणी तारका सोडाचा शेवट झाला आणि आमचं बारूड संपलं. आवडलं तर जोरदार टाळ्या होतं.